नागपूर जवळच्या चामुंडे एक्सप्लोजिव्ह कंपनीमध्ये काल झालेल्या या स्फोटात धामणा आणि परिसरातील गावातल्या 6 लोकांचा दुर्दैवी आगीत होरपळून मृत्यू झालाय। यातल्या तिघांची प्रकृती चिंताजनक आहे आणि काल झालेल्या या घटनेनंतर धामणा गावावर शोककळा पसरली आहे। गावाच्या बाहेर चबुतऱ्यावर खरतर गावातील मंडळी एकत्रित असून प्रत्येकाचे डोळे पाणावले होते आणि या घटनेनंतर प्रशासन आणि कंपनी यांनी धडा घ्यावा अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांकडून केली जाते। आपण पाहतोय एकाच गावातल्या खरतर 6 कामगारांचा मृत्यू झाला आणि या कामगारांचे मृतदेह गावात आणण्यात आले। चामुंडा कंपनीमध्ये हा भीषण स्फोट झाला, त्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला। तर चामुंडी असं या कंपनीचं नाव आहे आणि या कंपनीमध्ये स्फोट झाला आणि त्यानंतर 6 जणांचा मृत्यू झाला। नागपूरच्या धामणा परिसरातील चामुंडी एक्सप्लोजिव्हमध्ये काल झालेल्या स्फोटानंतर या धामणा गावावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळलेला, कारण या गावात याच्या आधी इतक्या संख्येनं एका वेळी मृत झालेली संख्या नाही आहे। त्यामुळे आपण कालपासून पाहतो आणि आज सकाळपासून हे सगळे गावकरी इथं एकत्रित झालेले आहेत आणि सगळ्यांचे डोळे अक्षरशः पाणावले आहेत, कारण यामध्ये ज्यांचा मृत्यू झालेला आहे ते कधी ना कधी यांच्या अंगाखांद्यावर खेळलेले आहे। यांच्या घरी त्यांचं येणं जाणं होतं आणि मोठे स्वप्न या सगळ्या लोकांनी पाहिलं होतं, मात्र ते लोक आज यांच्यामध्ये नाही आहे आणि एका स्फोटामध्ये एका सेकंदात यांच्या आयुष्यात होत्याचं नव्हतं असं चित्र उभं झालेलं आहे। जे मृतक झाले त्यातल्या मृतकाची एकाची आई आपल्यासोबत आहे। मला सांगा काकू, ज्यावेळी तुम्हाला ही सगळी घटना माहिती पडली त्यावेळी तुम्ही कंपनीत गेला, त्यावेळी काय तुम्ही पाहिलं, कशी सगळी स्थिती होती? काहीच नाही पाहू द्यायला, त्याला अंदरच नाही जाऊ द्यायला, मला बाहेरच बसवलं त्या लोकांना आणि मग त्या मुलंच बोलावले ना, ते सीधं टाकूनच गेलं नेलं तिकडं मेडिकलमध्ये। आम्हाला नाही बघू द्यायला, आम्हाला बाहेरच थांबा, कोणीच अंदर नको जा म्हणे। तिच्या लोकांनी थांबवलं, आम्हाला जाऊच नाही दिलं अंदर। तुमची मुलगी तुमच्यासाठी किती आधार होती, करती होती, ती कामाला जात होती? कामावर जात होती ना, ते आधार होती आम्हाला, आई वडिलाला पोचत होती। काम जमत ना तर बाप अपंग आहे, मी अशी यावं, मग त्याच्यासाठी तर मुलगी कामावर लागली होती। आता तर कंपनी आज एक मागणी आहे, कारण की इथं सगळे गरीब जेवढे घरच्या मुली गेल्या आहेत त्याही म्हणजे खूप गरीब घरच्या मुली आहेत आणि त्यांच्यावर एक दुःखाचा म्हणजे हे कोसळलेलं आहे। तर त्यामुळे कंपनीवाल्यावर पण म्हणजे तिथं कोणती सुविधा नाही आहे, त्यामुळे त्या कंपनीवाल्यावर पण कारवाई केली पाहिजे आणि त्यांना त्यांचा मोबदला कमीत कमी नाही काही तर आता त्या कंपनीवाल्याकडून 25 लाखाचा चेक त्यांच्या हातामध्ये मिळायला पाहिजे। दोषींवर जर शिक्षा झाली आणि या ज्यांच्या घरचा करता गेलेला आहे किंवा ज्यांनी आपल्या घरचा पुरुष किंवा महिला गमावलेली आहेत त्यांना जर मदत मिळाली आणि इथून पुढे या घटना होणार नाही अशा पद्धतीने जर काळजी घेतली तरच या मृतांना जी आहे ती श्रद्धांजली मिळेल। नाहीतर लोक येतील, लोक जातील, घटना घडतील आणि अशाच पद्धतीनं अशा घटनांमध्ये लोकांचे जीव जात राहतील। त्यामुळे या घटनेतून खरं तर आता प्रशासनानं, नागरिकांना आणि कंपन्यांना धडा घेण्याची खऱ्या अर्थानं गरज निर्माण झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 उपमत, नागपूर।